मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज मला आहे ना सकाळपासून एक किस्सा आठवला आमच्या बिटको कॉलेजमधला, सिवेश्वर डी बिटको कॉलेजमधला. आणि त्यावेळेस ना एक किस्सा घडला असा होता की आम्हाला एक आहे ना कॉमर्स ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स विषय शिकवायला एक शिक्षक होते. त्यांचं नाव आहे रवींद्र कदम सर. याशिवाय मायको फाईन आर्ट्स किंवा ते मायको कंपनीसाठी असेल त्यासाठी ते खंडोबाचं लग्न म्हणून ते नाटक पण दिग्दर्शित करायचे आणि त्या नाटकाचे प्रयोग व्हायचे. आणि त्यांना ते गॅदरिंग वगैरे ते त्यांच्याकडेच होतं. तर मला असं कदम सर म्हणजे जास्त काही बोलायचे नाही आमच्याशी, पण मिश्किल स्वभावाचे होते ते. त्यांचा एक पुतण्या होता जो शेजारच्या वर्गात होता, पण बरोबरीलाच होता. आणि 11वी-12वीला तो दीपक म्हणून होता आणि तो ओळखीचा म्हणजे आमच्या गँगमधलाच होता. झाले असे त्याचे की कदम सर मध्ये येत आहे पोर्चाचा, हे बघा असा पोर्च होता आणि त्या पोर्चमध्ये ते येत आहे. मी बाहेर पडतो आहे कॉलेजमधून, मी बाहेर पडतो आहे. मी अचूक हेरलं की त्यावेळेस कसं होतं ना, आत्ताचं काय इम्प्रेशन किंवा शायनिंग असे शब्द. आमच्या वेळेस हे शब्द नव्हते. आमच्या वेळेस काय शब्द होते? भास मारणे. काय होता? भास मारणे असा शब्द होता आमच्या वेळेस. चला आपणही थोडंसं भास मारूया. आणि मग काय झालं की मी बाहेर येत आहे, कदम सर मध्ये येत आहे. पण जरा हे करूया, त्यांना इम्प्रेस करूया. आणि आपलं एक ट्रम्प कार्ड मी काढलं त्याच वेळेस. तर मी बघितलं, लांबूनच बघितलं की ते येत आहे सर. मग मी माझं एक ट्रम्प कार्ड काढलं. मी ते आमचं जिना असं पलटलं आणि ते दिसलं. लगेच मी गाणं म्हटलं. ते गाणं असं होतं, मरने के डर से मेरे दिल जीना न तू छोड़ देना, रोने के डर से जहाँ में हंसना न तू छोड़ देना, मरने के दिल जीना न तू छोड़ देना. मला माहीत होतं पुढं काय घडणार आहे. कदम सरांनी थोडं थबकले, माझ्याकडे बघितलं, मी बघितलं त्यांच्याकडे. आणि कदम सर मला म्हणाले, आवाज छान आहे रे तुझा, छान गातोय तू. थँक्स सर म्हटलं, धन्यवाद. आणि ते बोलले मला, खूप छान आवाज आहे म्हणे तुझा, पण या गोष्टीचा साक्षीदार कोणीच नाही, फक्त मीच आहे. मी आणि कदम सरच आहे. आता कदम सर कुठे आहेत मला माहीत नाही, ते रिटायर वगैरे झाले असेल ते. पण या घटनेचा साक्षीदार कोणी नसल्यामुळे मी असं सांगू नाही शकत की हा साक्षीदार राहुल होता की सचिन भट्टड होता की अजून कोणी दुसरा होता, दिलीप होता. असं सांगू नाही शकत की माझ्यासोबत कोण कोण होते. असे काही किस्से आहेत जे आपल्यासोबत घडतात, पण त्याचा साक्षीदार कोणी नसतो. म्हणूनच भगवान बुद्धांनी काय केलं आहे, ज्यावेळेस त्यांना संबोधी प्राप्त झाले ना, त्यावेळेस लगेच त्यांनी धरतीला स्पर्श केलेला आहे की माझ्या या संबोधी प्राप्त झाल्याची जी साक्ष आहे ती ही धरती आहे. म्हणून त्या मुद्रेला धरती स्पर्श मुद्रा म्हणतात. धरती स्पर्श मुद्रा म्हणतात भगवान गौतम बुद्धांच्या. असे खूप किस्से आहे बिटको कॉलेजचे. आम्ही म्हणजे 11वी-12वी गाजून सोडलेले, गाजून. मी आमचे काही नटखट मित्र, संजय दुबे असेल, राहुल घोडके असेल, राहुल बापट, कमी बोलणारा पण अचूक बोलणारा अनंत शिंपी, आणि याला सर्वांना सचिन भट्टड, विकास आला. नंतर खेळामध्ये मग पंकज होता, दिलीप चिंदू काहीतरी नाव होतं त्याचं,
दिलीप दिलीप काहीतरी नाव होतं, सातपूरला राहत होतो, म्हणजे लक्षात नाही त्याचं आडनाव काय. आणि बरेचसे असे खेळाडू होते. समीर आव्हाड होता आमच्याकडे. पराग म्हणून खूप असे मित्र आहेत. आठवतात आपल्यालाही ती आठवण, त्यांना येऊ नाही त्यांना येवावं. विकास जाधव आल्यानंतर 11वीला 12वीला आला. त्यानंतर नितीन पवार होता, एक देशपांडे काहीतरी नाव होतं त्याचं, देशपांडे. ते सचिन मोरे वगैरे ती गँग, सिडकोची गँग अलग होती, ते अलगच असायचे आमच्यामध्ये. ठीक आहे, चलो पुन्हा एकदा कधीतरी.